आता धक्कादायक बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये 14 वर्षीय अथर्व ननोरेचा मृतदेह सापडलाय। गेल्या 3 दिवसांपासून हा बेपत्ता होता। भरतवाडा पुलावर पोत्यात हा मृतदेह आढळलाय। हनुमान जयंतीच्या शोभायात्रेतून तो बेपत्ता झाला होता। अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा संशय। वडिलांच्या प्रॉपर्टी आणि आर्थिक व्यवहारांच्या कारणातून हे अपहरण आणि हत्या झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात येतोय। तर हनुमान जयंतीच्या शोभायात्रेतून अथर्व बेपत्ता झाला होता। त्यानंतर आज अथर्वचा मृतदेह सापडलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, नेमकं काय हे प्रकरण? नक्कीच एक धक्कादायक घटना जी आहे ते नागपूर शहरात घडली। हनुमान जयंतीच्या दिवशीपासून जी आहे ते अथर्व ननोरे याची म्हणजे होता नाही कुठे गेला यासाठी शोधाशोध देखार्थाने करण्यात आली। एकूणच जर बघितलं असेल तर हनुमान जयंतीचा उत्सव होता ना, उत्सवाच्या दिवशी जे आहे त्याचे अपहरण करण्यात आला। या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून या परिसरात जे आहे ते तणावाचं वातावरण होतं। या संदर्भात पोलिसांनी जे आहे ते बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला। मात्र पोलिसांनी वेगवेगळ्या टीम करून जे आहे ते आरोपींचा शोध सुद्धा घेतला। या संपूर्ण संदर्भाची काल जे आहे ते दुपारी भरतवाडा परिसरात जे अथर्वचा जे आहे ते मृतदेह जे आहे ते बांधण्यात आढळून आला। आणि त्या संपूर्ण मृतदेह जर बघितलं असेल तर घृणास्पद पद्धतीने जी हत्या एका अर्थाने करण्यात आली। एकूणच जर बघितलं असेल तर हत्या जी आहे ते प्रॉपर्टीच्या वादातून व आर्थिक व्यवहारातून जे आहे ते करण्यात आल्याची जे आहे ते संशय आहे। आणि या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर पोलिसांकडून जे आहे ते तपास सध्या सुरू आहे। या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर याची चौकशी सुद्धा पोलिसांनी जी आहे त्यांच्या परिवाराची केली। मात्र यात कुठेही त्यांना संशय आढळला नाही। मात्र प्रॉपर्टीच्या वादातून आर्थिक व्यवहारातून एका अर्थाने हत्या झाल्याचं जे आहे ते उघडीस आलेलं आहे। आणि या संपूर्ण संदर्भात पोलिसांकडून जे आहे ते शोध सुरू आहे। निश्चित। धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।